महापालिका के कामगारों को क्या प्रश्न है? 7 साल से राष्ट्रीय श्रमिक आघाड़ी संगठन यहाँ पे काम कर रही है। करीबन 1200 कंत्राटी वर्कर राष्ट्रीय श्रमिक आघाड़ी संगठन के मेंबर बन चुके हैं। हमने बार बार विनंती की कि इन लोगों को किमान वेतन मिनिमम वेजेस एक्ट के मुताबिक 23,000 तनख्वाह है, उस एक्ट के मुताबिक इनको तनख्वाह दे दो, ये हमने डिमांड की है। 2.5 साल पहले जी श्रीकांत सर आए, उन्होंने वो टाइम पे हमने जब मोर्चा निकाला तो मोर्चा को संबोधित करते हुए उन्होंने कहा था कि मुझे अभी मैं चार्ज लिया हूँ, 1 महीने के अंदर सब टेंडर निकालता हूँ जिसमें मिनिमम वेजेस का प्रावधान करूँगा और मिनिमम वेजेस के ऊपर जो परसेंटेज है वो ठेकेदार ले सकता है, मगर इन लोगों को मिनिमम वेजेस 23,000 रुपये मिलेगा, ऐसा प्रॉमिस वो टाइम किया था। 2.5 साल हो गए। लेबर कमिश्नर डिपार्टमेंट ने इनके खिलाफ क्रिमिनल ऑफेंस कानूनन खटले दाखिल किए हैं, ठेकेदार पर, प्रशासन के ऊपर भी और ठेकेदार के ऊपर भी। फिर भी जब एक आईएएस ऑफिसर उनके प्रशासन के ऊपर फौजदारी गुना, वो भी कौन दाखिल करता है? गवर्नमेंट का ही लेबर डिपार्टमेंट, क्रिमिनल ऑफेंस, फिर भी उसकी वो नजरअंदाज कर रहे हैं, तो ये दुख की और खेद की बात है। तो हमने यही कहा कि आज जब हमारे वर्कर्स कानूनन लड़ाई हक के लिए इंडस्ट्रियल कोर्ट में और हाई कोर्ट में गए, तो उसका गुस्सा कंत्राटदार को आया, प्रशासन को आया और उन्होंने उनकी एग्जाम ले लो। 15 साल काम कर रहे, अब उनकी एग्जाम ले रही है, उनको ट्रेनिंग देना जरूरी है। टंक लेखन का हो, क्लेरिकल का हो, उनका एजुकेशन क्या है। हालांकि उन्होंने कहा कंत्राटी कामगार जो कर वसूली करते हैं वो कर वसूली में कम पड़ गए हैं, इसलिए हमने निकाला। कहीं पे भी महाराष्ट्र में प्रावधान नहीं है कि कंत्राटी कामगार के थ्रू टैक्स वसूली या महापालिका का कर वसूली करने का कहीं पे भी प्रावधान नहीं है। गैर कानूनन काम ये प्रशासन ने हमारे कंत्राटी कर्मचारियों के ऊपर ठोक दिया और रिजल्ट ये हुआ कि सब ऑफिसर एसी में बैठे और टैक्स कम निकला, इसीलिए कार्रवाई किसके ऊपर? कंत्राटी कामगारों पे। ये गैर कानूनन काम इनकी तरफ से हुआ है, जिनको कानून ही मालूम नहीं है उनको। ये तो पब्लिक प्रॉपर्टी है, ये महापालिका जनता की प्रॉपर्टी है और उनमें काम करने के लिए सोशल एंगल का ही कमिश्नर चाहिए। तो मैं चाहता हूं कि सब फेल्यूर महापालिका का टैक्स वसूल करने में, यहाँ पे सब फेल्यूर हर एक डिपार्टमेंट में हुआ है, ऐसा वही कहते हैं। और हमारी कंत्राटी वर्कर को अगर वो निकाल के फेंक देते हैं तो ये गैर कानूनन है, क्योंकि कंत्राटी वर्कर को वो काम देना ही नहीं चाहिए, उन्होंने जो दिया। अब वो फेल्यूर हुआ है तो प्रिंसिपल घर के कुटुंब प्रमुख के ऊपर उसकी जिम्मेदारी आती है। जो कार्रवाई उन्होंने ये लोग गरीब लोगों के ऊपर की है उसके जिम्मेदार वही है, फेल्यूर के जिम्मेदार वो है। तो मिस्टर जी श्रीकांत साहब को ही छत्रपति संभाजी नगर से अब विदाई लेना चाहिए। मैं माननीय मुख्यमंत्री साहब को ये लेटर देने जा रहा हूं कि अभी इनको विदाई दे दो। जो मिनिमम वेजेस दे नहीं सकता अपने कर्मचारियों को, संरक्षण नहीं दे सकता, हेल्थ एंड सेफ्टी डिपार्टमेंट के कवच नहीं दे सकता, ऐसे कमिश्नर को यहाँ पे मत रखो। और जो कॉन्ट्रैक्टर है जिनकी लिस्ट है उनके ऊपर अगर इलीगली फौजदारी लेबर डिपार्टमेंट में दाखिल की है तो उनको ब्लैक लिस्ट में डालो। उनको क्यों पाल रहे हो? कौन है ये? आपको क्या लगता है कि जी श्रीकांत का साठगांठ है ठेकेदार से? आप बीजेपी में है, सरकार आपकी है, फिर कार्रवाई क्यों नहीं होती? कार्रवाई हमने परसों लगाई मीटिंग, हमने 11 तारीख को माननीय विधानसभा के उपाध्यक्ष अन्ना साहेब बंसोड़े साहब के यहाँ पे हमने मीटिंग लगवाई है। देखेंगे, निर्णय हो जाएगा। यहाँ पे नीचे अगर आपको न्याय नहीं मिलता तो आखिर ऊपर बैठा है
वो न्याय दिलाएगा। नहीं सर, आप कामगार के लिए काम कर रहे हैं जी। कामगार के लिए आपकी सरकार ने ठेकेदारी पद्धत लाई हुई महाराष्ट्र में, क्या ये फेलियर नहीं है? कॉन्ट्रैक्ट एबोलिशन एंड रेगुलेशन एक्ट 1972 में आया है, तब भाजपा की सरकार नहीं थी, और ये 1992-90 से ये कॉन्ट्रैक्ट रेगुलर वर्क में कॉन्ट्रैक्ट सिस्टम आया है। तो 91-90 में कांग्रेस की सरकार, यहाँ पे पार्टी का नहीं है, यहाँ सब मिलजुल कर खाना होता है, ध्यान में रखो। वो कोई भी पार्टी का रहने दो, पैसा ये चीज ऐसी है, यहाँ सब मिलजुल कर चलता है। परमानेंट नौकरी क्यों नहीं दे पा रही सरकार? फेल्यूर है ना सबका, इनको फिर ठेकेदार कैसे पोसेंगे वो? लेकिन यहाँ के मंत्री उन्हें रहने के लिए कहते हैं, उसके बारे में क्या कहेंगे? क्या मंत्री कहते हैं आयुक्त की बदली नहीं होने देंगे, पालक मंत्री। नहीं, और उनको अभी तक मालूम है, अभी उनको भी हम दे देंगे निवेदन कि ये ऐसी ऐसी सिचुएशन है, अभी श्रीकांत साहब को विदाई दे दो, ऐसा हम कहेंगे जाकर। एज्युकेशन नाही, काही नाही, त्याला तुम्ही चुकीच्या लोकांना चुकीची कामं दिल्यानंतर ते फेल्युअरच होणार ना। बरं, ह्याची सगळ्याची जबाबदारी तुमची आहे। कर वसुली कमी होणं, सुरक्षा, आरोग्य, ह्या सगळ्याची जबाबदारी प्रिन्सिपल एम्प्लॉय म्हणून आयुक्ताची आहे। तर जर महत्त्वाचा विषय आपल्याला मी सांगतो, अनेक संघटना अनेक ठिकाणी काम करत असतात, सगळ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये यांची याचिका दाखल केली, औद्योगिक न्यायालयामध्ये यांची याचिका दाखल केली। आजपर्यंत ह्या लोकांना एक पै देखील आम्ही कधी त्रास होऊन दिला नाही, फक्त सेवा। जेव्हा यांच्या आयुष्याचं कल्याण होईल तेव्हा आम्ही तुमची फी 60 रुपये ती घेऊ असं त्यांना तेव्हा सांगितलंय। ते सुद्धा आता लिगली आम्ही आमच्या परिस्थितीतून ज्या पद्धतीने आम्ही चाललोय, कारण खूप गरीब अवस्था आहे। 3 महिने आजही संगणकीय विभागाचे पगार नाही आहेत, अनेक डिपार्टमेंटचे 2-2 महिने पगार नाही आहेत। हे फेल्युअर नाही का? बरं, त्यांनी जगायचं कसं 9-10 हजारात? काय त्यांनी परिवार चालवायचा? आत्महत्या केलेत काही पोरांनी, परंतु दुर्दैवानं ते आपल्यापर्यंत बातम्या येत नाहीत। परंतु खूप वाईट अवस्था आहे कामगाराची। कधी कानोसा घ्या, इथं काय आहे, ठेकेदार आणि ठराविकच लोक एन्जॉय, बाकी काही गोरगरिबाचं देणं घेणं नाहीये। आणि लावलंय ना मग म्हणून बैठक उद्या परवा दिवशी, त्यासाठी सत्ताचाच उपयोग करून घेतलाय ना, त्यासाठी केलोय की ह्यांना परत घ्यावं आणि कायमस्वरूपी करावं, मागचा वेजेसचा फरक पण द्यावा, यासाठी औद्योगिक न्यायालयात आम्ही गेलोय। मी तुम्हाला दिली होती कल्पना। आणि सगळ्यात महत्त्वाचं साहेब, ज्यावेळेस न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एखादा विषय प्रलंबित असतो तेव्हा या कामगारांवरती कारवाई करता येत नाही, त्याला त्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावे लागते की तुम्ही इथं चुकलाय। त्याची उत्तर एखाद्याला डायरेक्ट फाशीवर लटकवणार का? ही लोकशाही आहे। आज कोर्टामध्ये तो आपल्या न्यायासाठी गेलाय आणि तुम्ही त्याला घरी बसवणार, मग त्याला तुम्ही कारणे दाखवा, नोटीस द्या। मागा आज तुम्ही काय फेल्युअर सांगता? कर आकारणी ही व्यवस्थित नाही आली म्हणून 300-500 कामगारांना घरी पाठवले। आता हे अशी बातमी येते की अधिकाऱ्यांना पाठीशी घालून कंत्राटी कामगारावरती हे खापर फोडून त्यांना घरी घालवलं। ज्यांना ट्रेनिंग नाही, ज्यांना एज्युकेशन नाही, ज्यांना काही येत नाही, त्यांना काहीच माहित नाही, त्यांना तुम्ही घरी घालवता। अधिकारी जे फेल्युअर झाले त्यांना पाठीशी घालताय। हा विषय आमचा सगळ्यात महत्त्वाचा। ज्या कामगारांना काढलंय त्यांना परपूर्वत कामावर घेण्यात यावं। उपाध्यक्ष विधानसभा अण्णासाहेब बनसोडे, मुंबईला विधान भवन, विधानसभेत ती बैठक लागलेली आहे। आज आलो मी, आज एवढ्यासाठीच आपल्याला सांगायला आलो की काय महत्त्वाचे विषय इथे प्रलंबित, काय जसा अन्याय झाला, टॅक्स वसुली नाही, टंकलेखन। आता ज्या टायपिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परीक्षा घेतल्या, 15 वर्ष काम करतायत, परीक्षा घेतल्या, त्यांना टायपिंगला ते क्लार्क आहेत, वेगवेगळ्या विभागात कारकुनी करतायत, ते टंकलेखक नाही आहेत ते, पण त्यांच्या ह्याच्या टायपिस्टच्या परीक्षा घेतल्या आणि फेल झाले बोले सगळे। मी सरांना सांगितलं सकाळी, आयुक्त साहेबांना, साहेब तुम्ही
नाही 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 नाही, टायपिस्ट हे पद परमनंट कर्मचाऱ्याचं आहे. कंत्राटी कामगार हा त्याला असिस्टंट असू शकतो, परंतु तो काही टायपिस्ट म्हणून नाही. कर वसुलीला देखील कंत्राटी कामगाराची कर वसुलीची जबाबदारी नाहीये. हा महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिला प्रकार मी छत्रपती संभाजीनगरला बघतोय की कॉन्ट्रॅक्ट कामगारांना वसुलीला पाठवलंय. नशीब वसूल करणारे ज्याच्या घरी हे जातात ते लोक यांना आतमध्ये निधन उभं करतात, कारण यांचा संबंधच नाही ना, एजन्सीचे लोक आहेत हे. असं एका बाजूला म्हटलं फक्त महापालिकेचे परमनंट कर्मचारीच वसुलीला जाऊ शकतात. ज्यांना अधिकार नाही त्यांना तुम्ही पाठवलं, ज्यांना एज्युकेशन नाही, ज्यांना माहिती नाही त्यांना तुम्ही टॅक्स वसुलीला पाठवलं आणि त्यांच्यावर खापर फोडणं ही बातमी नाही का साहेब? आणि जे अधिकारी आज राजरोज निवांत बसलेत खुर्चीमध्ये, नाही कंत्राटी कामगारांवर कारवाई, पण आज हजारो कोटीचं निदान 1000 कोटीची वसुली न करणं हे फेल्युअर आहे. आणि त्याला प्रिन्सिपल एम्प्लॉय मुख्य मालक म्हणून आयुक्त जबाबदार आहेत, IAS ऑफिसर आहेत ते. मी आज कलेक्टर कडे पण मी त्यांच्याकडे नाही पण मुख्यमंत्र्याकडे नक्की मागणी करतोय की जी श्रीकांत यांना छत्रपती संभाजी महापालिकेच्या या कारभारातून आणि कुठंच महापालिकेचं काम ते काम त्याचं नाही येते. त्यांचं एक तर प्रचंड समाजात काम करत असताना लोकांशी ही सामाजिक संस्था आहे, इथे तुम्ही बॉस नाही ना होऊ शकत. तुम्ही एकदम असं मगरुरीत राहणार, मगरुरीत बोलणं, मगरुरीत वागणं असं नाही ना. ही समाजसेवेची खुर्ची आहे, ती जनतेची खुर्ची आहे, जनतेच्या सेवेची खुर्ची आहे. तुम्ही त्या पद्धतीने हे करा ना. हो, जसं त्यांना इथून बातमी जाते, काही कानात ज्यांचे फायदे होतात ते मुख्यमंत्र्यांना चांगलं म्हणून सांगतात. आता दुसरी बाजू आम्ही सांगू, असू शकेल. त्याशिवाय त्यांनी स्टेटमेंट केलं की आता त्यांचाच मी कार्य करताय, मी पण भारतीय जनता पार्टीचाच कार्य करताय. मी सांगतोय ना मला आलेला अनुभव. लोकांवरती तुम्ही खापर फोडत असाल तर हे फेल्युअर आहे ना. सामान्य ज्याला अधिकारच नाही, तुम्ही सांगा वॉर्डन फक्त ट्रॅफिक कंट्रोल करू शकतो, त्याला पावत्या फाडायचा, दंड आकारायचा, गुन्हा दाखल करायचा अधिकार आहे का वॉर्डनला? ते आता मला त्याच्याबद्दल इतकी खोलवर माहिती नाहीये, पण तुम्ही मला सांगितलं आता की मुख्यमंत्री असे म्हणले म्हणून मी त्यांना तुम्हाला असं म्हणलं की कुणाकडून तरी त्यांना एक बाजू कळली असेल, दुसरी मी सांगेन असं मी म्हटलं तुम्हाला. ठीक आहे, आम्ही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरनं आणि सगळे एकंदर जी परिस्थिती इथल्या नागरिकांची, इथल्या कर्मचाऱ्यांची जी अवस्था मी पाहिली आहे त्यावरून मी सांगतो, हे खापर त्यांनी घराचा मालक म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून स्वतः जबाबदारी स्वतः शोधायला पाहिजे. कशामुळे टॅक्स कमी पडला, काय झालं? तुम्ही ह्यांना गरिबांवर कारवाई करून उलट हिरो झाला.